आम्ही ठरवलं का आपण प्रामाणिकपणे आंदोलन केलं ना तर लोकांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देण्यात गरज नाही. हां, आम्ही प्रामाणिक नसेल तर भाग गोष्ट आहे. आता प्रामाणिकतेसाठी काही तपासणी असं नार्को टेस्ट करा काय असं ना, आम्ही तयार आहे बिलकुल. जे जे काय टेस्ट असेल, जसं सीतामाईला अग्निपरीक्षा द्यायला लागली होती तसं आम्हालाही टाका एखाद्या अग्नीत जर आम्ही निघत असेल त्याच्यातून तर ते आम्ही द्यायला तयार आहोत. तो काही आमचा विषय नाही आहे. कारण शेतकऱ्यासोबत बेमानी हे आमच्या मायेसोबत बेमानी आहे आणि ते कधीही होणार नाही. आता या सगळ्यांमुळे काय काय घोषणा झाली, देवाभाऊनं काय सांगितलं का 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती करणार. शब्द नीट ऐकलं पाहिजे. 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती होणार म्हणजे करणार. काय झालं आहे, तारीख भेटली एक, जे तारीख आम्ही म्हणत होतो का काशीचा ब्राह्मण बोलावायचा आहे का यूपीचा बोलावता, पहा कोणती तारीख तुमची निघते. ते तारीख भेटली, बगर वामनाची भेटली, कोणाला यूपीहून बोलावं लागलं नाही. ते तारीख आम्हाला भेटली. तारखेसाठी मी तिथंही म्हटलं होतं का मी तारखेसाठी जाणार आहे, तारीख आम्हाला पाहिजे. तारीख त्यांनी दिली आणि दुसरी काय घोषणा काय केली, कर्जमुक्तीची घोषणा झाली. 31 जून 2026च्या आत आम्ही कर्जमुक्ती करणार किंवा कर्ज माफी करणार. म्हणजे घोषणा झाली का नाही झाली, घोषणा झाली. फक्त आज होणारी घोषणा त्यांनी 30 जूनपर्यंत लांबवली. बरोबर आहे का नाही, हे तर स्पष्ट आहे, सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे.